टॅक्स असिस्टंट ग्रुप सी पूर्व परीक्षा 2019. दोन जहाजे ए व बी एकमेकापासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटावरून प्रवास सुरू करतात. जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्याच वेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. 3 तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजामधील अंतर किती? त्यांनी 4 पर्याय मांडलेत: 120, 100, 90 आणि 80. तर आपल्याला हे उत्तर कसं सोडवायचं पाहता इकडे. पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, त्या जहाजांची ठिकाणे आपल्या नकाशाप्रमाणे किंवा नकाशाच्या दिशेप्रमाणे निश्चित केले पाहिजेत. ए व बी एकमेकापासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटावरून प्रवास करतात. जहाज ए हे बीच्या पश्चिमेला आहे. जहाज ए कुठे आहे? बीच्या पश्चिमेला. पहा, तर आपल्या मध्ये नेहमी दिशा कशी असते? ही दिशा उत्तर दिशा असते. मग ही दिशा कोणती असणार? पूर्व, ही पश्चिम आणि ही दक्षिण दिशा असणार. मग अशा दिशा आहेत. मग आपण काय करू? ते जहाज दिशाप्रमाणे ठेवू. जहाज ए हे बीच्या पश्चिमेला आहे, म्हणजे पश्चिमेकडे आले. इथे जहाज ए आहे, इथे जहाज बी आहे आणि त्यांच्यातलं जे अंतर आहे मधलं ते आहे 155 सागरी मैल असं आहे. पहा, प्रत्येक गोष्ट ही नीट काळजीपूर्वक पहा. सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आपल्या कळल्या पाहिजेत सगळ्या. की जहाज ए हे कुठं आहे? बीच्या पश्चिमेला 155 सागरी मैल अंतरावर आहे. पुढे पाहता, जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे म्हणजे कुठे? ह्या दिशेने. ते पूर्वेकडे पहा, या दिशेने ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने निघाले. मग याचा किती वेग आहे? 25 सागरी मैल प्रति तास. एका तासाला ते 25 सागरी मैल जाते. 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्याच वेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे दक्षिणेकडे खाली म्हणजे इकडे, हे इकडे निघाले आणि हे इकडे निघाले दक्षिणेकडे. त्याच वेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल, याचा वेग आहे 20 सागरी मैल प्रति तास या वेगाने निघाले सुरू करते. 3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजामधलं अंतर किती? म्हणजे हे इकडे 3 तास निघाले, हे इकडून असे 3 तास निघालेत. तर त्यांच्यामधलं अंतर किती असेल ते आपल्याला विचारलंय. म्हणजे हे 3 तासांनी कुठे येणार, हे 3 तासांनी कुठे येणार, त्यावेळेस त्यांच्यामध्ये अंतर किती असणार हे आपल्याला शोधायचंय. आता पहा कसं होईल. पहा इकडे, हे जहाज या दिशेने 25 किलोमीटर निघाले. मग काय होणार आहे? 3 तासामध्ये हे जहाज येथून इकडे म्हणजे ए पासून बी कडे ह्या दिशेने 3 तासामध्ये 25 त्रिक 75 मैल येणार. हे अंतर आले 75 मैल आले. आता मूळ अंतर किती होतं? 155 होतं. मूळ अंतर होतं 155 येथून इथपर्यंत. त्यातले हे 75 किलोमीटर इकडे आले, 75 मैल. मग 155 मधून 75 गेले, 155 मधून 75 गेले, 5 5 0 80 राहिलं. मग हे आलं 80 मैल. पहा, मग आता जहाज ए नक्की कुठं आलेलं आहे? जहाज ए या ठिकाणी आलेलं आहे. शेवटचा पॉइंट जहाजाचा येथून इथपर्यंत आलंय, एवढं अंतर 80. जर हे जहाज हल्लं नसतं जाग्यावरून, जर तर म्हणतो मी, जर हे जहाज जागेवरून हल्लं नसतं तर त्यांच्यामधलं अंतर राहिलं असतं 80 सागरी मैल. पण काय घडलेलं आहे? ते जहाज जागेवर थांबलंय का? नाही थांबलेलं. हे या दिशेने आलेले असं इकडे
याचा किती वेग आहे? तर ताशी 20 आहे, 20 मैल. एका तासात 20 मैल. मग 3 तासात होणार आहे 20 त्रिक 60, 60 मैल. हे इथून इकडे 60 मैल आलेलं आहे. म्हणजे इथून इकडे आलेले 60 मैल, हे अंतर 60 आहे. आणि या ठिकाणी ते जहाज आलेलं आहे. इथं बी जहाज शेवटचा पॉइंट आला. म्हणजे हा जहाजाचं बघा, जहाज सुरुवातीला इथं होतं, ते इथून इथं आलेलं आहे. हे इथं होतं, इथून इथं आलेलं आहे. आता येथे म्हणजे किती अंतरावर? हे 80 किलोमीटर राहिलेलं आहे, मैल राहिलेलं आहे आणि हे 60 मैल एवढं अंतर आलेलं आहे. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? 3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजामधलं अंतर किती? म्हणजे अंतर म्हणजे कोणतं? तर हे अंतर म्हणायचं हे. असं अंतर म्हणायचं नाही. त्याने आपल्याला हे अंतर विचारलं आहे. पहा, हे 80 आहे, हे 60 आहे. त्याने आपल्याला हे अंतर विचारलेलं आहे. पहा, मग आता काय केलं पाहिजे आपल्याला हे अंतर काढण्यासाठी? दिशा नेहमी काटकोनामध्ये असतात. इकडे उत्तर दिशा, इकडे पूर्व दिशा, हे पश्चिम दिशा, दक्षिण दिशा त्या नेहमी कशा असतात? काटकोनामध्ये मध्ये असतात. त्यामुळे हा काय आहे? काटकोन आहे. मग हा काटकोन त्रिकोण घेऊ. समजा असं म्हणू, हा सी पॉइंट म्हणू आणि हा डी पॉइंट म्हणू. म्हणजे हा BC आहे, हा BD आहे आणि हा CD होणार. मग आपण यांना वेगळी नावं देऊ अशी. म्हणजे A B डबल डबल नको. हा डी पॉइंट आला आणि हा सी पॉइंट आला असं आहे. पहा, आता आपल्याला CD अंतर काढायचंय. म्हणजे ए जे जहाज होतं ए ठिकाणी, ए जहाज नावाचं येते सी पॉइंट पाशी आलं आणि बी नावाचं जहाज येते इथं डी पाशी आले. आपल्या CD अंतर विचारलंय. आपलं हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. CD अंतर. आता मग काय केलं पाहिजे आपल्याला? काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसचं प्रमेय भरलं पाहिजे. पायथागोरसचा प्रमेय कसा असतो? कर्ण वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो. पायथागोरसचे प्रमेय काय होणार आहे? CDचा वर्ग बरोबर CBचा वर्ग अधिक BDचा वर्ग. म्हणजे CD वर्ग बरोबर CB वर्ग अधिक BD वर्ग ह्या दोघांच्या वर्गांची. इथं CB म्हणा किंवा BC म्हणा, ते आपलं काय ते विचारत नाही काय लिहिलंय. आपलं फक्त उत्तर काढायचे मतलब असतो. त्यांना फक्त पर्याय पाहिजे कोणता येतो. त्यामुळे आपण CB लिहिलं, CD लिहिलं ते काय बघायला नाही आपल्याकडं. मग CDचा वर्ग आपल्याला माहित नाही. CB किती बघा बरं 80. 80चा वर्ग. BD किती आहे? 60 आहे. 60चा वर्ग. तर हे समजलं 80 कसे आले? की येथून हे जहाज इकडे प्रति तास 25 मैल, मग 3 तासामध्ये 75 मैल गेलेले. मग 155 मधून 75 गेले, 80 राहिले. हे इकडे प्रति तास 20 मैलाने आलेले, 3 तासात 60 आले. हे अंतर आपलं विचारलंय. मग चला आता सीडीचा वर्ग किती आला? 80चा वर्ग 6400, 60चा वर्ग 3600. म्हणून सीडीचा वर्ग आला 6400, 3600, 10,000 आले. मग वर्गमूळ घेऊन सीडी आलं 100 सागरी मैल. मग अंतर 100 कुठं असेल ना ते लिहून टाकायचं. बघा हे 100 सागरी मैल हे अंतर आलेलं आहे. त्याने तेच विचारलंय 3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजामधील अंतर किती? तर ते अंतर किती आहे? 100 मैल ते अंतर आलेलं आहे. अशा प्रकारे गणित आपल्याला सोडवायचं होतं.